शिकलेले असतात ते. आणि इंग्रजीत महत्वाचं काय असेल तर व्याकरण महत्वाचं आहे, शब्द रचना महत्वाची आहे आणि त्याच्यामधून तुमचा उच्चार किंवा प्रोनाउन्सिएशन ज्याला आपण म्हणतो ते प्रोनाउन्सिएशन महत्वाचं आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तरच एखाद्या मुलाखतीला गेल्याच्या नंतर आपला हुशार असलेला विद्यार्थी त्या मुलाखतीत पास होईल. नाहीतर त्याला जर 2 शब्द इंग्रजी चांगले बोलता आले नाही, त्याची पर्सनॅलिटी चांगली नसेल, तर तो किती बुद्धिमान असला तरी त्याला ती संधी मिळणार नाही. एक गोष्टीचा पुन्हा मला या ठिकाणी अधोरेखित करायचे की आता आपल्या देशाची 50% लोकसंख्या ही तरुण लोकसंख्या आहे. जगामध्ये अनेक देश म्हातारे होत आहेत, म्हणजे तिथं आता तरुण पिढीच नाही. पण आपल्या देशामध्ये आपली जी काही 110-114 कोटीची लोकसंख्या आहे, त्याच्यामध्ये 50% लोकसंख्या जर तरुणांची जर असेल तर उद्या या तरुणांच्या हाताला काम देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना नुसतं BA, BCom, BSc हे शिक्षण देऊन उपयोग नाही. त्यांना शिक्षण द्यायचं असेल तर तांत्रिक शिक्षण त्या ठिकाणी द्यायचंय आणि ते दिलं पाहिजे. आणि ते देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला आपण प्रयत्न केला पाहिजे. बाकीची कामं तर होतच राहतील. मग इथं रस्ता पाहिजे, तिथं गटर पाहिजे, तिथं लाईट पाहिजे, तिथं पाण्याची योजना पाहिजे, हे आपल्या मागण्या आहेत, ह्या होत राहतील. पण खऱ्या अर्थानं ही ज्ञानाची जी मंदिरं आहेत, आता आपण मध्यंतरी आपल्या महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, मोठा खर्च त्याला झाला. काही ग्रामस्थांनी मदत केली, पण मेजॉरिटी मदत त्याच्यामध्ये बाहेरच्या लोकांनी केली आणि 1.25 कोटी रुपये खर्च करून आपण महादेवाच्या मंदिराचा त्या ठिकाणी जीर्णोद्धार केला. नवीन प्रकारचं एक असं चांगलं सगळ्यांच्या कल्पनेतलं एक मंदिर आपण या ठिकाणी उभं केलं. आणखीन आपण किती मंदिरं उभी करू? भजन, कीर्तन, पूजन हे सगळं केलंच पाहिजे, त्याच्याबद्दल काही विरोध असायचं काही कारण नाही. बैलगाडा हा पळवलाच पाहिजे, त्याच्याबद्दल काही विरोध असायचं काही कारण नाही. पण खरं कुटुंबाचं कल्याण करायचं असेल तर हे मंदिर जास्त महत्वाचं आहे. आणि या मंदिराला सगळ्यांनी म्हणजे मदत करण्याची आवश्यकता आहे. आता अवसरी म्हणजे लोणी सारख्या दुष्काळी गावामध्ये सुद्धा आज तुम्ही जाता येता जर पाहिलं तर इतकी सुंदर शाळा त्यांनी ग्रामस्थांनी बांधलेली आहे. बाहेरची मदत मिळवायला मी आहेच, परंतु त्याच्यामध्ये ग्रामस्थांचा वाटा सुद्धा हा तितकाच महत्वाचा आहे आणि तो वाटा आपण सगळ्यांनी उचलला पाहिजे हे मी या निमित्तानं सांगतो. आज मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की निरगुडसर वळसेमळा रोड ते बानकिले मळा रस्ता याला 15,10,000 रुपये मंजूर आहेत. निरगुडसरची दांगट वस्ती ते पूर्वा डेअरीकडे जाणारा रस्ता याला 15 लाख रुपये मंजूर आहेत. टेमकरमळा ते रामवाडी रस्त्याला 15 लाख रुपये मंजूर आहेत. वरची कार वस्ती ते गणेश मंदिर रस्त्याला 15 लाख रुपये मंजूर आहेत. नवनाथ हिंगेंच्या घरापासून गणेश डोंगर रस्ता 15 लाख मंजूर आहेत. जांजुर्णे बाबा मंदिर रस्ता सुधारणा करण्याला 50 लाख रुपये, हे वरचे 15 आणि खालचे 50 लाख रुपये मंदिर आहे. बेलसरवाडीच्या भैरवनाथ मंदिराला 50 लाख रुपये आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. गावात 2 सभागृह मंजूर आहेत, एक 1 कोटीचं आणि 1,65,00,000 आणखीन 2 सभागृह गावामध्ये मंजूर आहेत. पण नुसतीच सभागृह बांधली आणि ती रिकामी पडली, त्याचा काही जर उपयोग जर झाला नाही. हा आणि आपलं जे निरगुडसरचं प्राथमिक शाळा आहे त्याला मॉडेल स्कूलचा दर्जा देण्याच्या दृष्टिकोनातून
तिथं सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण 1 कोटी रुपये मंजूर करून दिलेले आहेत की आपली हायस्कूलची मुलं जेवढी चांगली राहिली पाहिजे तेवढा आपला पाया ती 1ली ते 4थीची मुलं सुद्धा चांगली राहिली पाहिजे, ती सुद्धा तशीच स्मार्ट झाली पाहिजेत, हा त्याच्या पाठीमागचा विषय आहे. आणि म्हणून ते काम महत्वाचं आहे. आणि म्हणून माझी आपल्याला सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, बाकीचे काय राग लोभ असतील तुम्ही काढा, ज्या वेळेला काढायचे त्या वेळेला काढा, पण गावाची प्रगती करायची असेल, गावाला पुढे न्यायचं असेल, अरे ज्यांनी आयुष्य घालवलं आणि आपलं त्या ठिकाणी स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं, ज्यांनी आयुष्य घालवलं आणि त्यांनी हा देश उभा केला, त्याच गावामध्ये आपण वेगळे वेगळे राहिलो, आपल्यामध्ये अंतर निर्माण झालं तर ते योग्य नाही, हे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. आणि आपण सर्व ग्रामस्थांनी मग धार्मिक कार्यक्रम असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो, शाळेचा कार्यक्रम असो, या सगळ्या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाला कदाचित वर्गणी नाही देता येणार, पण या सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे. आज सुद्धा महिलांची उपस्थिती जेवढी पाहिजे तेवढी महिलांची उपस्थिती नाही. आपल्याकडे आता महिलांची लोकसंख्या सुद्धा 50% लोकसंख्या आहे, त्यांना देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. मी तुम्हाला शाळेमध्ये कसं चालतं ते सांगतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.